हाय हॅलो नमस्ते सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मस्त मजेत राहायचं, मस्त खायचं. तर आज मी लंचमध्ये ह्या गवारच्या शेंगाची भाजी केली आणि ती अप्रतिम झालेली. म्हणजे ह्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच भारी असते बरं का. तर ह्या गवारच्या शेंगा पाव किलो आहेत. तर त्याला ना कट करून छान मस्त भाजले थोडंसं तेल टाकून. आणि त्याच्यानंतर तेलामध्ये नंतर जिरे मोहरी आणि कांदा, छोटूसा कांदा कट करून टाकला आहे. अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकली. नंतर एक छोटासा टोमॅटो, मीठ. आता हे छान तळलं गेलं ना, मग ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, थोडासा घाटी काळा मसाला, हा घरचाच काळा मसाला आहे, हवा तर आपण लाल मिरची पण घालू शकतो. आणि थोडंसं धने पावडर टाकली आणि ह्याला छान म्हणजे तेल सुटेपर्यंत छान 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 तळून घ्यायचे. बरं, तुम्ही काय काय बनवलात आज लंचमध्ये मला नक्की कळवा. तर हे बघा, ह्या ज्या भाजलेल्या शेंगा म्हणजे ऑलरेडी 60% त्या भाजलेच असतात. त्याच्यामुळे फक्त आपल्याला थोडंसं हलवून मग ना थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला हवं तर थोडंसं ग्रेव्ही करायची असेल तर जास्त पाणी घाला. मला ना थोडीशी कोरडी कोरडीच करायची होती. तर पहा, हे पाणी घालून 1-2 मिनिट शिजू द्यायचं. नंतर मध्ये शेंगदाण्याचा कूट अशा प्रकारे घालून अजून 2 मिनिट शिजू द्यायचं आहे. आणि आपली भाजी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत किंवा मस्त मस्त चपातीसोबत खायचं आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, सपोर्ट आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू. या जेवायला मस्त.